नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.3 मधील इयत्ता 9वी गणितामधील जो वास्तव संख्या हा चॅप्टर आहे यामधील सराव संच 2.3 मधील प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 सोडवलेले आहेत। तर त्यानंतरच्या या व्हिडिओमध्ये आपण या सराव संचातील प्रश्न क्रमांक 4 इथे सोडवत आहोत। तर बघा, खालील करणींना सोपे रूप द्या हा 4 नंबरचा प्रश्न आहे। तर अतिशय सोपा हा प्रश्न आहे। फक्त मांडणी करत असताना आपल्याला जेव्हा सोपे रूप द्यायचे आहे तर तेव्हा बघा आपल्याला कुठली संख्या ही वर्गमूळाच्या बाहेर काढता येते का हे बघायचं आणि त्यानुसार गुणाकाराच्या पद्धतीमध्ये ही संख्या दिलेली लिहायची। तर आपण 27 ला 9 त्रिक 27 अशा पद्धतीत लिहू शकतो। आता इथे जे वर्गमूळात 9 आहे हा वर्गमूळात 9 गुणिले हा वर्गमूळात 3 झाला, कारण आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे। तर वर्गमूळात 9 म्हणजे 9 चे दुसरे मूळ किती आहे 3 आहे, 3 चा वर्ग 9 आहे म्हणून, आणि हे वर्गमूळात 3 म्हणजे वर्गमूळात 27 या करणीला आपण सोप्या रूपात 3 वर्गमूळात 3 या रूपामध्ये लिहू शकतो। त्यानंतर दुसरी संख्या आहे वर्गमूळात 50। तर 50 ला आपण 25 गुणिले 2 25 दुने 50 ही लिहू शकतो। त्याच पद्धतीने आपण 10 5 50 ही लिहू शकतो, परंतु आपल्याला वर्गमूळाच्या बाहेर एखादी संख्या काढता येईल त्यानुसार आपल्याला ही संख्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायची आहे, म्हणून मी इथं 25 दुने 50 असे लिहिलेलं आहे। तर बघा, ही होईल वर्गमूळात 25 गुणिले हे वर्गमूळात 2। तर वर्गमूळात 25 चे वर्गमूळ आहे 5 आणि हे वर्गमूळात 2। तर अशा पद्धतीने आपण वर्गमूळात 50 ला 5 वर्गमूळात 2 या स्वरूपात लिहू शकतो। त्यानंतर 250 आहे वर्गमूळात, तर 250 ला आपण इथे 25 गुणिले 10 या स्वरूपात लिहायचं आहे, जेणेकरून आपल्याला या 25 चं वर्गमूळ 5 काढता येईल आणि हे वर्गमूळात 10। तर 25 चं वर्गमूळ आहे 5 आणि हे वर्गमूळात 10 जशास तशी लिहायचे आहेत। त्यानंतरची संख्या आहे वर्गमूळात 12 112। तर 112 हे 16 7 112 आहेत। 16 7 112 का घेतले आहेत, कारण 16 चे वर्गमूळ आपण इझिली काढू शकतो। 16 चे वर्गमूळ आहे 4 आणि हे वर्गमूळात 7। तर 16 चे वर्गमूळ 4 लिहायचे आहे आणि हे गुणिले वर्गमूळात 7 जशास तसे लिहून काढायचे आहे। त्यानंतरची संख्या आहे वर्गमूळात 168। तर वर्गमूळात 168 ला आपण एखादी संख्या वर्गमूळाच्या बाहेर काढायची असेल तर 4 गुणिले 42 करू शकतो। तर इथं होईल वर्गमूळात 4 गुणिले वर्गमूळात हे 42। तर वर्गमूळात 4 म्हणजे 4 चे वर्गमूळ किती आहे 2 आहे आणि वर्गमूळात हे 42। तर अशा पद्धतीने दिलेल्या करणींना सोप्या रूपात लिहायचं असेल तर ते अतिशय सोपं आहे। यानंतर या सराव संचातील प्रश्न क्रमांक 5 आपण सोडवूया। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा। तर बघा, जेव्हा लहान मोठेपणा ठरवायचा असतो तो आपण 2 प्रकारे ठरवू शकतो। एक तर दिलेल्या संख्येला ह्या तुम्ही वर्गमूळात घेऊन लहान मोठेपणा ठरवा, किंवा या दिलेल्या संख्येचा डायरेक्ट वर्ग करून तुम्ही लहान मोठेपणा ठरवू शकता। तर आपण इथं वर्ग करून लहान मोठेपणा ठरवूया 1 नंबरला, आणि नंतर वर्गमूळात घेऊन देखील सोडून बघूया दुसऱ्या प्रकाराने देखील। तर बघा, इथे 7 वर्गमूळात 2 चा वर्ग आणि इथे लहान मोठेपणा दाखवायचा आहे म्हणून मी इथं बॉक्स केलेला आहे, आणि ही 5 वर्गमूळात 3 या संख्येचा वर्ग, दोन्ही संख्येचा वर्ग जर केला तर 7 चा वर्ग किती येईल 7 7 49 आणि वर्गमूळात 2 चा वर्ग 2च येईल। तिथे 5 चा वर्ग 25 येईल, वर्गमूळात 3 चा वर्ग 3 येईल। तर 49 गुणिले 2 केले तर 98 येते आणि 25 त्रिक 75 येते। तर 98 ही संख्या 75 पेक्षा कशी आहे मोठी आहे, आणि म्हणून दिलेली ही करणी वर्गमूळात 7 वर्गमूळात 2 ही देखील करणी संख्या मोठी आहे 5 वर्गमूळात 3 पेक्षा। अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठेपणा ठरवू शकता। ही झाली पहिली मेथड। दुसरी मेथड अशी आहे की हीच 7 ही संख्या वर्गमूळात घ्यायची, 7 जर वर्गमूळात घेतले तर ते 49 होतील, आणि त्या पद्धतीने देखील आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो। तर बघा, इथे 2 नंबरला आहे वर्गमूळात 247 आणि इथे आहे वर्गमूळात 274। तर वर्गमूळात 247 लहान मोठेपणा ठरवण्यासाठी मी बॉक्स टाकलेला आहे। तर बघा, आपण यांचं सिंपली वर्गमूळ काढून टाकूया। तर इथं येतील हे 247 आणि इथं सिंपली हे 274। तर 247 हे लहान आहे 274 पेक्षा, आणि म्हणून वर्गमूळात 247 हे देखील लहान आहेत वर्गमूळात 274 पेक्षा। अशा पद्धतीने लहान मोठेपणा आपण दाखवायचा आहे। यानंतर यामधील प्रश्न क्रमांक 3 बघा, 3 नंबरच्या संख्या आहेत 2 वर्गमूळात 7 आणि वर्गमूळात 28। आपण इथं संख्येचा डायरेक्ट वर्ग करून लहान मोठेपणा ठरवला होता। आता आपण ही संख्या वर्गमूळात घेऊन ठरवूया। तर बघा, जर आपण या 2 ला वर्गमूळात घेतले तर किती होतील 4 होतील, आणि गुणिले हे किती आहेत 7 आहेत, इथे बॉक्स टाकलेला आहे, हे वर्गमूळात 28 आहेत ऑलरेडी।
तर इथे किती होतील 7 चौक 28 होतील आणि इथे देखील किती आहेत वर्गमुळात 28 आहेत. तर बघा हे 28 आणि इथे देखील हे किती आहेत वर्गमुळाच्या बाहेर 28च आहेत. तर इथे हे दोन्हीही सारखेच आहेत आणि म्हणून 2 वर्गमुळात 7 ही संख्या एक्झॅक्टली बरोबर आहे वर्गमुळात 28च्या. अशा पद्धतीने हा लहान मोठेपणा दाखवता येईल. त्यानंतर 4 नंबरच्या ज्या संख्या आहेत इथं आपण वर्ग करून लहान मोठेपणा ठरवूया. तुम्ही कुठल्याही पद्धतीने लहान मोठेपणा ठरवू शकता. एक तर वर्गमुळात घेऊन करा किंवा वर्ग करून करा. तर 7 वर्गमुळात 2चा वर्ग, तर 5चा वर्ग किती येईल 25 आणि वर्गमुळात 5चा वर्ग 5च येईल. त्यानंतर इथं 7चा वर्ग येईल 7 7 49 2चा वर्ग येईल वर्गमुळात 2चा वर्ग 2च. तर 25 5 इथं किती येतील 25 5 इथं येतील 125 आणि 49 गुणिले 2 येतील 98. तर 125 हे 98पेक्षा कसे आहेत मोठे आहेत आणि म्हणून 5 वर्गमुळात 5 ही संख्या देखील मोठी आहे 7 वर्गमुळात 2पेक्षा. यानंतरची 5 नंबरची संख्या आहेत बघा 4 वर्गमुळात 42 आणि 9 वर्गमुळात 2. तर आपण इथे या दोन्ही संख्यांना काय करूया वर्गमुळात घेऊन बघूयात. जर वर्गमुळात घेतला आपण तर बघा हे 4 वर्गमुळात घेतल्यावर किती होतील 16 गुणिले हे 42. तुम्ही वर्ग करूनही लिहू शकता किंवा वर्गमुळात घेऊनही करू शकता. मी मुद्दाम तुम्हाला दोन्हीही पद्धतीने एक एक उदाहरण सोडून दाखवत आहे. तर हे 9 जर वर्गमुळात घेतले ते 81 होतील आणि हे गुणिले किती होतील 2 होतील. तर बघा इथे 16 गुणिले 42 हा गुणाकार केल्यावर तो येतो 672 म्हणजे इथं वर्गमुळात येतील 672 आणि 81 गुणिले 2 हा गुणाकार केला तर तो येतो 162. तर इथे बघा 672 ही संख्या नक्कीच मोठी आहे 162पेक्षा आणि म्हणून 4 वर्गमुळात 42 ही मोठी आहे 9 वर्गमुळात 2 या संख्येपेक्षा. अशा पद्धतीने हा वर्गमुळात संख्या घेऊन मी तुम्हाला लहान मोठेपणा करून दाखवलेला आहे. त्यानंतरची जी हा जो 6 नंबरचा प्रश्न आहे इथे आपण वर्ग करून लहान मोठेपणा काढूया. तर 5 वर्गमुळात 3चा वर्ग आणि इथे आपल्याला काय करावं लागेल 9चा वर्ग. तर 5चा वर्ग आहे 25 गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग 3च येईल आणि ते 9चा वर्ग 81 येईल 25 त्रिक 75 आणि पुढे आहेत हे 81. तर 81 हे 75 हे 81पेक्षा लहान आहेत आणि म्हणून 5 वर्गमुळात 3 ही संख्या देखील लहान आहे 9पेक्षा. त्यानंतर बघा शेवटचा या प्रश्नातील प्रश्न क्रमांक 5 मधील हा शेवटच्या संख्या आहेत 7 आणि वर्गमुळात 2. तर इथे देखील आपण डायरेक्ट वर्ग करून काढूया. तर इथे 7चा वर्ग केला आपण आणि इथे 2 वर्गमुळात 5चा वर्ग केला. तर 7चा वर्ग येईल 7 7 49 आणि इथे 2चा वर्ग 4 गुणिले वर्गमुळात 5चा वर्ग 5. तर हे इथे 49 येतील आणि इथे 4 पंचे 20 येतील. तर 49 ही संख्या मोठी आहे 20पेक्षा आणि म्हणून 7 हे मोठे आहेत 2 वर्गमुळात 5पेक्षा. तर अशा पद्धतीने आपण 2 प्रकारे दिलेल्या संख्यामधील लहान मोठेपणा इझिली काढू शकतो. बघा यानंतर या सराव संचातील प्रश्न क्रमांक 6 आहे सोपे रूप द्या. अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त व्यवस्थित मांडणी करा. तर पहिला त्यातील संख्या आहेत 5 वर्गमुळात 3 अधिक 8 वर्गमुळात 3 आहे. तर सिंपली बघा इथं सजातीय काय आहे करणी आहे. सजातीय करणी असेल तेव्हा आपण काय करू शकतो इथे 5 अधिक 8 लिहून घ्यायचा आहे आणि हा 3 वर्गमुळात 3 कॉमन काढायचा आहे कारण ही सजातीय करणी आहे. आपण डायरेक्ट त्यांची बेरीज करू शकतो सेपरेट काढून हे अंक. तर बघा इथे 8 आणि 5 किती होतील 13 आणि हे वर्गमुळात 3. तर उत्तर येणार आहे 13 वर्गमुळात 3 हे सोपं रूप इथे येणार आहे. त्यानंतरची दुसऱ्या संख्या दिलेल्या आहेत बघा 9 वर्गमुळात 5 जशाच तसे लिहून काढूया. आता इथं सजातीय करणी नाही आहे कारण इथं वर्गमुळात 5 आहेत इथे वर्गमुळात 5 आहेत परंतु इथं वर्गमुळात 125 आहेत. तर आपण काय करूया या वर्गमुळात 125ला आपण वर्गमुळात 5 आणता येते का त्या पद्धतीने बघूया. तर इथे 4 वर्गमुळात 5 जशाच तसे लिहून घेऊया प्लस आपण ह्या 125ला 25 गुणिले 25 5 125 अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजेच बघा 9 वर्गमुळात 5 मायनस 4 वर्गमुळात 5 हे जशाच तसे लिहिले आहेत. हे वर्गमुळात 25 गुणिले हे वर्गमुळात 5 इथं आलेले आहेत. परत आणखी एक स्टेप करूया. इथं वर्गमुळात 5 4 वर्गमुळात हे 5 अधिक हे वर्गमुळात 5 चे वर्गमूळ येईल 5 आणि हे वर्गमुळात 5. तर बघा तुम्हाला आलेले हा संख्या आता सजातीय करणी आलेली आहे. त्यानुसार आपण आता डायरेक्ट हा 9 हा -4 हा +5
5 सिम्बॉल लिहिताना व्यवस्थित लिहा जेणेकरून तुमचं उत्तर चुकणार नाही. आणि कॉमन निघत आहे हा वर्गमुळात 5. तर 9 मधून 4 गेले, खाली राहिले 5 आणि 5 आणि 5 हे 10 आणि हे वर्गमुळात 5 जशाच तशी लिहायचे आहे. तर उत्तर येणार आहे 10 वर्गमुळात 5. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा. इथं 3 नंबरला संख्या दिलेल्या आहेत 7 वर्गमुळात 48 मायनस वर्गमुळात 27 मायनस वर्गमुळात 3. तर इथं ही सजातीय करणी तुम्हाला दिसत नाही, परंतु आपण याला सजातीय करणीमध्ये रूपांतरित करू शकतो. कसे बघा, 7 तर 16 गुणिले 3 16 त्रिक 48 लिहू शकतो आपण या वर्गमुळात 48ला. मायनस इथं 9 त्रिक 27 वर्गमुळात 27ला आपण 9 गुणिले 3 या स्वरूपात लिहिलं आहे आणि हे तर वर्गमुळात 3 आहेतच. त्यानंतर बघा हे 7 हे होतील वर्गमुळात 16 गुणिले हे वर्गमुळात 3 मायनस हे वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 3. फक्त आपण हे सेपरेट करून घेतलेले आहेत. इथं मायनस सिम्बॉल आहे, हा चुकून इक्वल झालेला आहे. मायनस वर्गमुळात 3. तर बघा हे फक्त आपण सेपरेट करून इथं लिहिलेले आहेत. 7 गुणिले 16चे वर्गमूळ आहे 4 आणि हा गुणिले वर्गमुळात 3 जशाच तसा राहील. मायनस हा वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 9चे वर्गमूळ आहे 3 आणि हा वर्गमुळात 3 मायनस हे वर्गमुळात 3. 7 चोक 28 वर्गमुळात 3 मायनस हे 3 वर्गमुळात 3 आणि मायनस हे वर्गमुळात 3. तर बघा आता इथं सजातीय करणी झालेली आहे. सर्वामध्ये वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 आलेले आहेत. तर आपण सिंपली हे 28 मायनस हे 3 आणि मायनस इथे काहीच नाही म्हणजे किती असतो 1 असतो, म्हणून आता इथं 1 घेतलेला आहे आणि वर्गमुळात 3 कॉमन काढलेले आहेत. तर 28 मायनस 3 आणि मायनस 1 मायनस 4 होतील. तर 28 मधून 4 कमी झाले तर खाली राहतील 24 आणि हे वर्गमुळात 3. तर अशा पद्धतीने या संख्येला आपण सोपे रूप दिले तर काय उत्तर येणार आहे 24 वर्गमुळात 3. बघा त्यानंतर 6 नंबरच्या प्रश्नातील शेवटचा उपप्रश्न आहे हा. वर्गमुळात 7 मायनस 3 छेदस्थानी 5 वर्गमुळात 7 अधिक 2 वर्गमुळात 7. तर ही सजातीय करणी आहे, त्यामुळे आपण यामधून वर्गमुळात 7 हे कॉमन काढून लिहू शकतो. तर इथं 1 लिहायचं आहे कारण इथं वर्गमुळात 7 गुणिले 1 लिहू शकतो. त्यानंतर इथं 3 छेदस्थानी 5 आहेत अधिक हा आणि इथला गुणाकारातला 1 आपण लिहिलेला आहे. तर इथे 2 आहेत हे लिहायचे आहेत आणि कॉमन काय काढायचं आहे वर्गमुळात 7 कारण तिन्ही संख्यामध्ये वर्गमुळात 7 आहे. तर आता इथे बघा आपण ही जी मांडणी केलेली आहे तर इथे छेद काय आहे वेगवेगळा आहे. इथे 1 आहे म्हणजे इथं काहीच नाही म्हणजे 1 छेदस्थानी 1 आहे, इथं 2 छेदस्थानी 1 आहे. तर इथं छेद समान झाला तर आपण इथं वजाबाकी बेरीज करू शकतो. त्यासाठी आपल्याला छेद समान करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला 1ला आणि 2ला अंशाला आणि छेदला 5ने गुणावं लागेल. तर आपण ते गुणून घेऊया. इथं 1 गुणिले 5 इथंही 1 गुणिले 5 होतील मायनस हे 3 छेदस्थानी 5 जशाच तसे लिहायचे आहेत प्लस 2 गुणिले 5 आणि इथे 1 गुणिले 5 करावे लागेल कारण आपल्याला छेद समान करायचा आहे सोपं रूप देण्यासाठी. तर इथं होईल 5 1 5 इथं पण 5 1 5 होईल कारण इथं आपण काय केलेलं आहे 5ने छेद समान करण्यासाठी गुणलेलं आहे अंशाला आणि छेदाला. इथं आहे 3 छेदस्थानी हे 5 अधिक 5 दुने 10 आणि 5 1 5. अशा पद्धतीने आता आपला छेद काय झालेला आहे समान झालेला आहे. आपण इझिली काय करू शकतो इथं वजाबाकी आणि बेरीज करू शकतो. 5 वजा 3 अधिक 10 छेद समान असल्यामुळे डायरेक्ट 5 छेद लिहिलेला आहे. वर्गमुळात 7 तर इथं आहेतच. त्यानंतर बघा 5 मधून जर 3 गेले तर खाली राहतील 2 2 अधिक हे 10 केले तर येतील 12 छेदस्थानी किती येईल 5 आणि हा वर्गमुळात 7. तर अशा पद्धतीने सोपे रूप दिल्यानंतर उत्तर येणार आहे 12 छेदस्थानी 5 वर्गमुळात 7. तर बघा आपण आजच्या मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न 3 सोडवले होते आणि ह्या व्हिडिओमध्ये देखील प्रश्न क्रमांक 4 5 आणि 6 3 प्रश्न सोडवलेले आहेत. राहिलेले 3 प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये लगेच सोडवणार आहोत. तर त्यासाठी बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल आणि प्लेलिस्टमध्ये एकाच ठिकाणी तुमच्या वर्गाच्या इयत्तेमध्ये जा आणि सर्व सराव संच सोडवा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा.